2026 मध्ये कर्क राशीवाल्या लोकांना खूप नजर लागणार आहे. हम्म. कारण की त्यांच्या 8व्या घरामध्ये राहू आलेला आहे आणि अच्छा. ते जेवढे सिक्रेटिव्ह राहतील ना तेवढं चांगलं काम आहे. तेव्हा काही लोक म्हणतात की नाही, मला आहे ना पिंकी सोबतच लग्न करायचंय, हम्म. आणि पिंकी म्हणते तू या जगातला आखरी जरी व्यक्ती असेल ना, मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार. हम्म. तर पिंकी तर नाही मिळणार, तर रेश्मा तुम्ही- मिळणार. नाही, तू होऊ शकता. 2026 सिंग राशीवाल्या लोकांसाठी प्रेशर कुकर सारखं असणार आहे. बरं. त्यांच्यावरती खूप प्रेशर क्रिएट करणार आहे. शनी त्यांच्या लाईफमध्ये एकदम तुफान सारखा आला आहे. सगळीकडून प्रॉब्लेम क्रिएट करतो. त्यांना असं फील होतंय, इव्हन सिंग राशीवाल्या लोकांना पण होतंय की आयुष्यामध्ये काय चालू आहे, वादळासारखं चालू आहे, कुठून प्रॉब्लेम येत आहेत, काय करायचंय, कुठे म्हणजे काय काहीच करायचं, सुचत नाही. काही सुचत नाही. इमर्जन्सी फंड आहे ना सगळ्यांना क्रिएट करणं जरुरी आहे. जर हा पॉडकास्ट त्यांनी बघत असतील तर तुम्हाला हे मी आहे ना विनंती करेल की तुम्ही इमर्जन्सी फंड जरूर क्रिएट करा. नाही तर असा टाइम येईल ना ज्या टाइमला तुम्हाला वाटेल की अरे माझ्याकडे थोडे पैसे असते तर बरं झालं असतं. 2026 तुळा राशीवाल्या लोकांसाठी नेकीकरण जुते खा असं राहणार आहे. ते जेवढे नेकी करायला जातील ना तेवढे लोक त्यांना ना फटकार लावतील. तर कोणत्या राशींना 2026 हे वर्ष त्रासदायक जाणार आहे? आणि यावर्षी तुम्ही ज्या ज्या गोष्टी विचार करतायत ना आणि ज्या इमॅजिन करताय, मॅनिफेस्ट करताय, त्या सगळ्या पॉसिबल आहे तुमच्यासाठी. सर्वच राशींसाठी का? मग लग्न घर कुंडलीमध्ये कसे बघावे हे आम्हाला सांगा. हे तुमचं पहिलं घर आहे. हम्म. ठीक आहे, इथं हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ही तुमची कुंडली अँटी क्लॉकवाईज मूव्ह होते आणि आपल्या जो 12 घर असतात. मिथुन राशीवाल्या लोकांना मी हवाबाज म्हणते. ते ना वाणीचे धनी आहेत. ते टकल्या माणसाला पण आहे ना कंगवा विकून येते. ते अशा टाईपचं त्यांचं आहे ना माइंडसेट आहे. त्यांना Okay. माहिती कसं बोलायचं. मीन, मेष आणि कुंभ राशीसाठी 7.5 चालू आहे. तर 7.5वरती त्यांनी असे कोणते उपाय करावेत जेणेकरून त्यांना त्रास कमी होईल? ज्युपिटर यांच्या 4th हाऊसमध्ये बसलाय. जर ते 1 BHK मध्ये राहत असतील तर ते 2 BHK मध्ये राहणार आहेत. तर त्यांना लक्झरी प्रॉपर्टीचे योग बनत आहेत. त्यांना असा विचार करत असतील की बऱ्याच दिवसापासून की मला प्रॉपर्टी खरेदी करायची आहे, मला हे करायचं आहे, मला कार खरेदी करायची आहे. तर मग आता तुमच्यासाठी हे वर्ष आहे. मंदिरामध्ये जाऊन क्लिनिंग करणं, गुरुद्वारामध्ये जाऊन आहे ना लंगरचा प्रसाद बनवू लागणं, ते वाटप करण्यासाठी ना मदत करणं, ती बेसिकली सेवा आहे जी बिना पैशाने होते. आणि जेव्हा तुम्ही हे करायला लागता ना, म्हणतात ना सेवा करोगे तो मेवा मिलेगा, तर यांच्यासाठी हे रेमेडी आहे. जर तुम्ही केलं तर तुमच्यासाठी चांगलं राहील. मग गुरुबळ वाढवण्यासाठी काही उपाय आहेत का? 2026 मध्ये वृश्चिक राशीवाले लोकांचे घर बदलणार आहे. राहू त्यांच्या 4th हाऊसमध्ये बसला आहे आणि यांचे घर बदलणार आहे. या तर ते प्लेस चेंज करतील, नाही तर घरामध्ये काहीतरी फर्निचर चेंज करतील, घरामध्ये घरातले काही सामान आहे ते चेंज करतील, नाही तर स्वतःच ते घरच चेंज करतील. इव्हन जर कोणी हाऊसवाईफ असेल ना तर ते पण बऱ्याचशा न्यू नॉलेजचं गेन करण्यासाठी ट्राय करत असतील. त्यांना असं वाटेल की मी आता बरेच वर्ष घरामध्ये काम केलं, आता मला काहीतरी माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय आणि मला नवीन काहीतरी शिकायचंय, आणि ते स्पिरिच्युअलिटी रिलेटेड नाही तर ते अकल्टच्या फील्डमध्ये पण येऊ शकतील.